नमस्कार. एम ए पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता रंग भरू लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. उमेदवारी अर्ज भरत असतानाच अशा वादंगाची एक ठिणगी पडलेली आहे. काल माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या संदर्भात बारामतीत मेळावा घेऊन ही निवडणूक ही सर्व ताकदीनिशी लढणार असे जाहीर केलेले आहे. अजित पवार यांचा पॅनेल आणि समोरील बाजूला गुरु शिष्यांचा पॅनेल अशी ही चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. छत्रपती साखर कारखान्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये सर्व पक्षांचे मिळून एकच पॅनेल होईल ही शक्यता जवळजवळ धुळीस मिळालेली आहे. कारण विरोधी गटाने अनेक अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यांची देखील निवडणुकीची तयारी झाली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक ही गाजणार हे आता निश्चित झालेलं आहे. अगदी 1997 सालापासून पाहिलं तर माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक ही कायमच अटीतटीची होत झालेली आहे. माननीय अजितदादा पवार आणि त्यांच्या विरोधातील गुरु शिष्यांची जोडी यांच्यात ही नेहमीच चुरशीची अशी लढत झालेली आहे. मागील निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांच्या पॅनेलने बहुमत मिळवून कारखाना आपल्या ताब्यात घेतला. या निवडणुकीत ही सत्ता पुन्हा आपल्याच ताब्यात कशी राहील यासाठी अजित पवारांनी व्यूहरचना आखलेली आहे. त्या दृष्टीने त्यांनी काल बारामतीत मेळावा घेऊन आपली रणनीती स्पष्ट केलेली आहे. छत्रपती साखर कारखान्याप्रमाणेच याही निवडणुकीत ते अध्यक्षपदाचा उमेदवार हे आधी जाहीर करणार आहे. ही निवडणुकीत त्यांनी सर्व पक्षीयांना आपल्या पॅनेलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले असले तरी त्यात प्रतिसाद मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे. कारण समोरील बाजूचे लोक हे पॅनेल करण्याच्या पूर्णतः तयारीत असून ते निवडणूक लढवण्यावर ठाम देखील आहेत आणि त्यांनी तशी हालचाल देखील केली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही अजितदादा पवार यांचे पॅनेल आणि समोरील गुरु शिष्यांचे पॅनेल अशीच होणार आणि ती नक्कीच चुरशीची होईल अशा प्रकारचा अंदाज वर्तवला जात आहे. छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक अजितदादा पवार एकतर्फी जिंकली, परंतु माळेगावमध्ये मात्र तशी स्थिती निश्चितच नसेल. परंतु तरीही अजितदादांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवून साखर कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी तयार राहा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे ही निवडणूक नेहमीप्रमाणे चुरशीची होईल अशी शक्यता आहे.